नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एका बाउलमध्ये 2 कप मुरमुरे घेतलेले आहे। आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला कुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कुरमुऱ्यांना मिश्रण लागेल ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला 5 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 कप रवा टाकायचा आणि अर्धा कप इतका आपल्याला दही टाकायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर आता रवा फुलण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे। कढीपत्ता देखील आपल्याला कापून टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता तडका पॅनमध्ये तेल गरम झाले की याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि थोडासा हिंग टाकून आपण ही फोडणी मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण हे मिश्रण टाकून घेऊया आणि ते देखील आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही छोटे छोटे पॅनकेक देखील बनवू शकता। आता मिश्रण पसरवून झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण एकदा ही पलटी करून घेऊया आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। तर आता पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि छान असं भाजला देखील गेलेला आहे। दोन्ही साईडनी मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।